नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत माहिती, ती म्हणजेच पौर्णिमा तिथी कधी आहे. या पौर्णिमेच्या अनुषंगाने ज्या काही सेवा उपासना केल्या जातात त्या सेवा उपासना नक्की कधी कराव्या. पौर्णिमा तिथी ही 30 तारखेला आहे की 31 तारखेला आहे. मग पौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा जी काही आपण पौर्णिमेला करत असतो, तर ती पौर्णिमेची सत्यनारायण पूजा 31 मेला करावी की 30 मेला करावी, याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. तसेच कुठल्या सेवा केल्या जाव्यात, कुठल्या सेवा अत्यंत महत्त्वाच्या म्हटल्या जातात, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मात्र त्याआधी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून. पौर्णिमा तिथीला प्रारंभ कधी होणार आहे, सगळ्यात आधी ही गोष्ट जाणून घेऊया. पौर्णिमा तिथीला प्रारंभ जो आहे तो पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 30 मे 2026ला दुपारी 11:58 होणार असून पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 31 मे 2026 रोजी 2:15 असणार आहे. म्हणजेच पौर्णिमा तिथीला सुरुवात ही 30 तारखेला दुपारी होत असून 31 तारखेला दुपारपर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे. तेव्हा मग पौर्णिमेच्या ज्या काही सेवा उपासना केल्या जातात त्या कधी कराव्यात, तर त्या दोनही दिवस म्हणजे 30 तारखेला आणि 31 तारखेला दोनही दिवस केलात तरी चालतील. मात्र उदय तिथीप्रमाणे तुम्ही जो उपवास करणार आहात तो उपवास मात्र 31 तारखेलाच करावा असं शास्त्रसंमत आहे. कारण उदय तिथीची सूर्याने पाहिलेली तिथी ही उदय तिथी मानून त्यानुसार ते सांगितलं जातं. त्यानुसार ही पौर्णिमा तिथी उपवासासाठी 31 तारखेला मनवली जाईल. त्याचबरोबर या पौर्णिमा तिथीच्या अनुषंगाने ज्या काही आपण सेवा करणार आहोत त्या सेवा कधी आणि कशा स्वरूपाच्या कराव्या या सुद्धा गोष्टी आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पौर्णिमा तिथीला पूजन केलं जातं ते लक्ष्मी आणि नारायणांचं एकत्रित पूजन जर तुम्हाला करता आलं तर त्याची जी फलश्रुती आहे ती विस्तृत स्वरूपात तुम्हाला मिळणारच आहे. मात्र या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन तुम्ही करणार असाल, नारायणांचं पूजन तुम्ही करणार असाल तर लक्ष्मीनारायणांना पिवळ्या रंगाची फुलं जरूर वाहावी. त्याचबरोबर पिवळ्या मिठाईचा नैवेद्यसुद्धा त्यांना अर्पण करावा. त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच दारिद्र्य जाऊन माता लक्ष्मीची कृपा बरसेल. त्याचबरोबर या जसं आपण आत्ता म्हटलो की पिवळे फुलं वाहावेत, तर या सगळ्याबरोबरच तुम्हाला या दिवशी आवर्जून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे भगवान विष्णूंना त्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मीला कमलाचं फूल असेल तुमच्याकडे किंवा मग नसेल तर गुलाबाचं फूल असेल किंवा त्या दोन्हीही गोष्टी नसेल तर कमळगट्ट्याची माळ असेल ती सुद्धा चालेल, ती अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू द्या यासाठी विनंतीसुद्धा करायची आहे. तर अशा प्रकारे या दिवशी ही साधी सोपी सेवा आपण करणार आहोत. मात्र लक्ष्मी चंचल आहे आणि या चंचल लक्ष्मीची सेवा जर तुम्ही स्थिरपणे केली तरच ती तुमच्या घरात स्थिरावेल. म्हणून लक्ष्मी मातेची सेवा करताना अतिशय शांत चित्ताने व्यवस्थित सेवा केली जावी. मग ही सेवा कशा पद्धतीने करावी, कुठली सेवा करावी, संपूर्ण माहिती पुन्हा परत एकदा बघूया. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं. हळदीचं लेपन केल्यामुळे काय होतं, हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर ती माता लक्ष्मीला आकृष्टसुद्धा आपल्याकडे करते. म्हणूनच जेव्हा तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करतात तेव्हा माता लक्ष्मीला आकृष्ट करण्याचं काम हा उंबऱ्या करत असतो आणि म्हणून या उंबरठ्याला जितकं महत्त्व आहे तितकंच हळदीच्या लेपनाला सुद्धा महत्त्व आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही तुमची देवपूजा आटोपून घ्यायची आहे. देवपूजा आटोपून झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी सेवा करायची. मग आता तुम्ही म्हणाल या दिवशी सेवा करायची, पूजा आटपून घ्यायची, म्हणजे नक्की आम्ही कुठल्या दिवशी सेवा करावी, तर जाणून घ्या. 31 तारखेला आपल्याला दिवसभर पौर्णिमा असल्याने म्हणजेच दुपारी 2:15 जरी पौर्णिमा असेल तरी या दिवशी तुम्हाला इतर सेवा सकाळपासून करता येतील. मात्र तुम्ही जे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा म्हणून सत्यनारायणाचं पूजन करतात ते प्रदोषकाळी केलं जातं आणि म्हणूनच हे पूजन जे आहे हे पूजन 30 तारखेला संध्याकाळी आपण आपल्या घरी करायचं आहे. तसं पाहता आपल्या चॅनलवर एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ म्हणजे या अधिक महिन्याच्या अनुषंगाने 21 दिवस, 41 दिवस किंवा 11 दिवस आपल्याला सत्यनारायणाचं पूजन करता येतं. मात्र तुम्हाला जर तसं जमलं नसेल, अजूनही संधी गेली नाही, अजूनही 11 दिवसाचं
पूजन तुम्ही करू शकतात. 11 दिवसाच्या पूजनाचा संकल्पसुद्धा तुम्ही करू शकतात. मात्र या दिवशी जी काही तुम्ही फक्त पौर्णिमेचं पूजन करत असाल तर पौर्णिमेच्या दिवशी जी सत्यनारायण पूजा तुम्हाला करायची आहे ती पूजा म्हणजे 30 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळात होणं गरजेचं आहे. मग आता पौर्णिमा तिथीच्या अनुषंगाने कुठल्या सेवा केल्या जाव्यात, ज्या सेवा केल्यामुळे आपल्याला फायदे होतात? तर पौर्णिमा तिथीला फक्त माता लक्ष्मीचं पूजन किंवा लक्ष्मीनारायणांचं पूजन केलं जात नाही. पौर्णिमा तिथी ही समर्पित आहे ती आपल्या कुलदेवतेला आणि म्हणूनच आपल्याकडून जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा या दिवशी होणं सुद्धा अपेक्षित आहे. मग कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुठली स्तोत्रमंत्र करावीत? तर कुलदेवीची सेवा आपल्याकडून व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी दुर्गा सप्तशतीचे आवर्जून पाठ करावेत. तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा आवर्जून पाठ करावा, त्यामुळे तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतात. जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही निदान सिद्धकुंजिका स्तोत्राचे सुद्धा पठण या दिवशी करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र ज्याला कोणाला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचता येत नाही किंवा वाचायला वेळ मिळत नाही किंवा कुठल्याही कारणास्तव त्यांना संस्कृत पाठ करण्याची इच्छा आहे परंतु आपण पाठ करू शकत नाही, तर अशा व्यक्तींनी दुर्गा सप्तशतीच्या पाठाऐवजी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन करावं. सिद्धकुंजिका स्तोत्र हे पार्वती आणि भगवान शंकरांच्या संवादातून निर्माण झालेलं स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत फलदायी, फलद्रूप होणारं असं मानलं जातं. त्याचं कारण असं आहे, कुंजिका अर्थातच चावी आणि सर्व सुखांची चावी असलेलं हे कुंजिका स्तोत्र मुळातच सिद्ध आहे आणि म्हणूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणात याचं पूजन करण्याची गरज नाही किंवा याचे पठण करण्याची गरज नाही. म्हणूनच तुम्ही जेव्हा जेव्हा कुलदेवीच्या सेवेप्रित्यर्थ दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात तेव्हा सुद्धा तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत जर दोष असेल आणि कुलदेवीची सेवा त्यांना सांगितली असेल, त्यांना कुठल्याही प्रकारची कुलदेवीची सेवा करता येत नसेल तर त्यांनी सुद्धा आवर्जून सिद्धकुंजिका स्तोत्राचे 21 पाठ रोज करावेत आणि अनुभव घ्यावा. अतिशय अनुभव सिद्ध असं असलेलं हे सिद्धकुंजिका स्तोत्र या पौर्णिमेच्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा करायचं आहे. सत्यनारायण पूजन झालं, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला, त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र झालं. यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी काही सेवा आहे ती सेवा अत्यंत गूढ, अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. ती सेवा म्हणजे तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरच कुंकुमार्चन करायचं आहे. सत्यनारायण पूजा करतोय तर सत्यनारायण पूजनामध्ये आपण बाळकृष्णाचं पूजन करतो आणि त्याचबरोबर आपण तिथे श्रीयंत्राची सुद्धा स्थापना केलेली असते. मग या श्रीयंत्रावर सुद्धा आपण जेव्हा पूजन करून कुंकुमार्चन करतो तेव्हा ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्याचं कारण असं आहे, पौर्णिमा तिथी ही दशमहाविद्यांना सुद्धा समर्पित आहे आणि दशमहाविद्यांमधल्या सेवांमध्ये समाविष्ट होते ती श्रीयंत्राची सेवा. म्हणून तुम्ही जी काही श्रीयंत्राची सेवा करणार आहात या श्रीयंत्राच्या सेवेला विशेष महत्त्व आणि विशेष प्राधान्य दिलं जातं, कारण 2816 देवतांचा वास, शक्तींचा वास या श्रीयंत्रावर असल्यामुळे तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती सेवा लवकरात लवकर फलदायी तर होतेच होते पण अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी या सेवा करायच्या आहेत. या सेवा करताना तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चनासाठी तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करावं. फलश्रुतीचं पठण न करता फक्त मूळ स्तोत्राचं पठण करावं. मूळ स्तोत्राच्या पठणानंतर तुम्हाला शक्य असेल तर नवार्णव मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. मग आता नवार्णव मंत्राचा जप किती संख्येत व्हावा? नवार्णव मंत्राचा जप हा 16 वेळा व्हायला पाहिजे किंवा मग 108 वेळा व्हायला पाहिजे. जर समजा तुम्हाला शक्य असेल तर 16 वेळा नक्की करावं. हळदीपासून तयार केलेल्या कुंकाचा अभिषेक करावा म्हणजे कुंकुम अर्चन करावं. कुंकुमार्चन हे कुलदेवीला अत्यंत प्रिय असलेली सेवा आहे. म्हणूनच जर समजा तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर कुलदेवीच्या टाकावर तुम्ही करू शकता. तेही नाही आहे तर देवीचा जो काही फोटो असेल त्या फोटोवर कुंकुमार्चन करा. समजा तेही नसेल तर अन्नपूर्णेची मूर्ती तर असेल तिच्यावर सुद्धा कुंकुमार्चन तुम्ही करू शकतात. महालक्ष्मीची मूर्ती असेल तिला सुद्धा कुंकुमार्चन तुम्हाला करता येते. कुंकुमार्चन करण्यासाठी मात्र हळदीपासून तयार केलेलं शुद्ध कुंकू वापरावं आणि हेच कुंकू कपाळी सुद्धा आपण रोज लावावं. कपाळी लावण्यासाठी वापरात येणारे हे कुंकू सर्व कार्यसिद्धिकारक मानलं जातं आणि सर्व मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा याला अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याकडून ही सेवा होणं सुद्धा तितकंच गरजेचं आणि अपेक्षित सुद्धा आहे. त्यानंतर आपण
उपवास कधी करणार आहात मला वाटतं सांगितलं मी, ते सुद्धा पुन्हा एकदा सांगते. उदय तिथीप्रमाणे 31 मे या दिवशी जी काही पौर्णिमा तिथी आहे दुपारी 2:15 तर त्या दिवशीच तुम्हाला उपवास करायचा आहे. आदल्या दिवशी उपवास करण्याची काहीही गरज नाही. न उपवास करता सुद्धा तुम्ही प्रदोष काळात सत्यनारायणाचं पूजन हे आवर्जून करू शकतात. तेव्हा या दिवशी कुठल्या सेवा कराव्या आपण जाणून घेतलं, पण या सगळ्या सेवांमध्ये अतिउच्च कोटीची अधिक महिन्याच्या अनुषंगाने केली जाणारी जर कुठली सेवा असेल तर ती नारायणांच्या प्रित्यर्थ आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण आवर्जून करायचं आहे. तुम्ही माता लक्ष्मीची सेवा तर करणारच आहात, श्रीसूक्ताचं कुंकुमार्चन करणार आहात, श्रीसूक्ताने देवतांना अभिषेक सुद्धा करणार आहात. मग जर समजा एवढी सेवा झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद मिळणारच आहे, तेव्हा कुलदेवीच्या आशीर्वादासाठी आणि आपल्या घरातील आनंदासाठी या दिवशी आवर्जून सेवा करावी. मग तुम्हाला जर या सेवा माहिती नसतील तर तुम्ही कुठली सेवा करावी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जरी सांगितली तरीसुद्धा तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटीसुद्धा विचारू शकता. तर मग अशा पद्धतीने पौर्णिमा तिथीबद्दल असलेला सर्व संभ्रम दूर झाला असेलच. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याच अवश्य करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.